जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवालाल. बंधूंनो, काल माझा वाढदिवस होता. तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. खूप खूप छान छान अशा प्रतिक्रिया द्या आणि सगळ्यांना एवढं प्रेम दिल्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून आभार मानते. आणि कडक कडक असा मानाचा सन्मानाचा कडक जय भीमाचा. आणि काही कारणास्तव थोडी आर्थिक प्रॉब्लेमामुळे मी साजरा करू शकलेत नाही. काही बात नाही, पुढच्या वर्षी तुम्ही सगळे आपण एकत्र येऊन सुंदर असा आणि दणदणीत माझा वाढदिवस साजरा करू. तर आजचा विषय असा आहे, कुंभारा परी तू भीमा घडवल आम्हा. कुंभारा परी तू भीमा घडवल आम्हा. किती कष्ट सोसले तू सोसल्या यातना. कुंभारा परी तू भीमा घडवल आम्हा. कुंभारा परी तू भीमा घडवल आम्हा. बंधूंनो, आता सध्या एक मुद्दा माझ्या ऐकण्यात येतोय की शाहू महाराजांनी आरक्षणावर एक विषय मांडला होता म्हणे की टोपल्यामध्ये हरभरे ठेवलेत आणि जे ताकदवान बलवान घोडे आहेत ते खात आहेत आणि दुबळ्यांना खाऊ देत नाहीत. तुम्ही सांगा, हा मुद्दा आताच्या हा वातावरणात तुम्हाला आवडतो पडतो? किती किती म्हणजे ताकदवान बलशाली आपला समाज होता, आपले पूर्वज होते. लहुजी वस्ताद शूरवीर महापराक्रमी माणूस. विचार करा, त्याच्या तलवारीच्या घावात शत्रू पाणी पाणी करायचा. हेच पूर्वज आपले गावाच्या कडीला जर एखादं जनावर मरून पडलं तर एकटा माग वडून आणायचं म्हणा, एवढी ताकद आपली. मग 4% आरक्षणासाठी दुबळा घोडा करतायत हे लोक. आपल्याला लक्षात येतंय तुमच्या? ह्यांची राजकारणी पोळी भाजण्यासाठी हा मुद्दा हा मांडतायत. लक्षात येतंय का तुमच्या? बंधूंनो, आपण कधीच दुबळे नव्हतात. विषय हा आहे की आपण दुबळेपणाचा आव घेऊन हा मुद्दा मांडताय. बुद्धी चालवायला कुठलं दुबळेपण, कुठली कमजोरपणा, कुठली ताकद कमी पडते? पेनाने भविष्य घडवायचं ते ह्या मुठीचे स्ट्रॉंगपणा सांगायला लागले ते आपल्याला. ही मूठ घेऊन आपल्याला ताकद दाखवायची नाही, फक्त एवढे 2 बोटं काढून हा पेन हातात घ्यायचा आहे. पहाड आपण झुकू शकतो. बुद्ध समाज फक्त त्यांच्या दिमागाने वर आहे. त्यांनी वापर केलाय बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीचा, त्यांनी विचार केलाय, तेव्हा ते एवढे वर जात आहेत. त्यांनी आपल्याला कधी मुळात दाबलेलंच नाही. हे लोक आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हा मुद्दा मांडतात. आपल्याला दुभागलं जातंय, मुळात बुद्धांपासून दूर केलं जातंय ह्या विचारांनी. परत हे लोक आपल्याला 100 वर्षाच्या मागे घेऊन जात आहेत. दगडाला शेंदूर लावायला मजबूर करत आहात. तरुण मुलांना विचार करा, आपण दुबळे कधीच नव्हतो. आपण दुबळा घोडा कधीच नव्हतो. आपण फक्त ह्याचा वापर करत नाहीत. आपल्यासारखी ताकद कोणातच नव्हती. मग आता ह्या 4% आरक्षणासाठी हे कार्यकर्ते हा विषय मांडतात. तुम्ही विचार करायला पाहिजे, किती स्ट्रॉंग आपले पूर्वज होते. आणि 4% आरक्षणासाठी दुबळे बनवतायत तुम्हाला, आणि तुम्ही शांत ऐकून घेताय. आपण दुबळे कधीच नव्हतो. आपण फक्त शिक्षणाने मागं आहोत. तुम्ही शिक्षणाने थोडीसं प्रगती करा, आपल्या समाजामध्ये या. शिक्षणाची गरज आहे आपल्याला. ज्या दिवशी कोण म्हणतं की आपल्याला दाबलंय, आपल्याला कुणीच दाबलेलं नाही. आपण कधीच दुबळे होत नव्हतो. त्या टायमाला त्या काळाची गरज होती. मनोवादी लोक आपल्याला जे छळ करायचे, त्यासाठी शाहू महाराजांनी हा विषय मांडलेला होता. लक्षात येतंय? आपण दुबळे कधीच नव्हतो. काही ऐकू नका ह्या लोकांचं. शिक्षणाची गरज आहे आपल्याला. जय भीम परत एकदा. आणि फक्त भीम विचाराचे माग व्हा, तरच टिकताल. पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवताल. परत दगडाला शेंदूर लावायचा की ह्याच मुठीतले हे 2 बोटं काढून हा पेन हातात घेऊन भविष्य घडवायचं, ते तुम्ही ठरवा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की बुद्ध विचाराचे माग आहात आपण.